हॅलो काय म्हणते मित्रांनो, आज आपलं रोजच्या सारखं चाललोय आपल्या ड्युटीला. आणि काल संध्याकाळी एवढा खतरनाक काम झालं आपल्या घरी का बहुत जबरदस्त. कारण की काल देवरा दादा फक्त माझ्यावर फोटो काढायसाठी आले माझ्या घरी. फक्त फोटो काढायसाठी मला उठवलं. काल मी मस्त झोपून चित होतो. मला अजिबात भान नाही दुनियाचं. अजिबात झोपून चित होतो. घरी येऊन बसून या माझ्या साईडला तरी मला काही पता नाही. ठीक आहे. मग झोपून होतो. मग तिकडून आई आली उठवत. बापू उठपणे बोलू का तुम्ही कुठं थोडा खराब पडला बाहेर निघतो. तर बाहेर उभे होते त्याही सर्वजण. दोंडू पाटील म्हणते ये विशाल ये म्हणते फोटो काढ म्हणते. हा तू या गेलो बऱ्यापैकी. त्या विचारे मला बापू का करताय म्हणे. नाही आजानं पहिलं सांगलो होतं खरं का कॅम्प्युटर करता बापू म्हणे. तुझ्याकडे आलतो होतो बा तुला घेऊन आलतो बा म्हणे तुमच्याकडून. हो माहिती म्हणे कॅम्प्युटर करताय बापू म्हणे. मग बाहेर निघलो. कॅम्प्युटर करता बापू म्हणे. हो म्हणलं नाही जॉबला जातो म्हणलं. अच्छा कुठं म्हणे. किर्डीले कुठं म्हणे. घटना तुझ्या पुढची किर्डी नाकाची म्हणलं. अच्छा काय तिथं म्हणे. तिथं म्हणलं श्री बालाजी रोडला ना तिथं जॉबला चाललो आहे म्हणलं. हो का बरं ठीक आहे चांगलं आहे म्हणे. या म्हणे साईडलो म्हणे वय हे सालं राव होतं खरं साईडले. मला माहीतच ना आता फोटोमध्ये दिसत आहे तेव्हा माहीत झालं राव होतं खरं साईडले. त्याच्यावर मग त्या म्हणे फोटो काढून टाकला कचक्कन. पुन्हा काढला का काढला काही माहीत नाही. फक्त सचिनाचा मोबाईल घेऊन दिसत होता. त्याच्याकरता सचिनाचा म्हणून माहीत आहे. बाकी कोणाचं लक्ष नाही. मग गेल्यानंतर गणे नाही कोणतरी होतं त्याच्या मागं हिंडत. ते गणे नाही का झाडायचं मागणं बी काहीतरी म्हणे ओळख येतो पण त्याला तुले म्हणे का मागं बनलं चालायले म्हणलं. हा माती तसंच करून मग आधी गेलो 5 मिनिटात ते चित होऊन गेलो. थांबलोय नाही गाडी घरापाशी पुढं लावून होती. गरज हे होतं आपलं विवेक कोडी येऊन होतं. ते बंडीवर बसून होतं आपल्या बंडी लावून ती बंडीवर बसून होतं. ते विवेक कोडे होते ते बंडीवर बसून होते. ते मग ते देवर आता पुढं गेले. मग ह्या म्हणे कुंडलिक म्हणजे असं काहीतरी म्हणलं होतं आमच्या आजाले म्हणे. काहीतरी कुंडलिकचं काहीतरी म्हणलं होतं. मग ते का बोललं का बघ माहीत नाही मला. मग हे सर्व पुढे गेले. मग मी अधिक येऊन चित अजिबात झोपून गेलो. 5 मिनिटात अधिक चित माहीत नाही देवरावाला आणि कोणाला काही नाही. सॉरी गलती झाली. देवराव दादा काकाजी आमचे काकाजी देवा वयस चालला गडगट्टी. हां तर आमचे काकाजी अशी गोष्ट आहे. तुम्हाला तुम्ही काय करत असणार. आणि आजचा आहे शुक्रवार. मस्त सेंट मारून गेला भाऊ. आजचा आहे शुक्रवार आणि आता आपली टिपरी सुरू होणार आहे आता या 2-4 महिन्यामध्ये. 2-4 दिवसामध्ये आता पण 5 ते 2-4 महिने राहिले का 2-4 दिवसामध्ये मस्त टिपरी सुरू होते. आणि आम्ही जुलैमध्ये जाणार कुमारे. जायचं का रुपया तुम्हाला. हा चलो आई म्हणे उद्या सुट्टी घे म्हणे चंद्रपूरला चालू म्हणे. आई म्हणे उद्या सुट्टी घेऊन चंद्रपूरला दवाखान्यात जाऊ म्हणलं नाही बा म्हणलं आता नाही. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. आता काय सांगू तुम्हाला सांगा. आता आपले आता बहुत काही लागून आहे खतरनाकवाले. कसे लागून आहे का लागून आहे आता माझं मला माहीत आहे. तरी काही नाही आता. जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि मरा मस्त. रुपयानं आज का मारीचा आहे घेतला. नाईन्टी मारायला गेलता का दादा कोरोना आला बापू. ती कुठून 90 कोणच्या बारमध्ये गेलता बे तू. कोणच्या बारमध्ये गेलता. घरीच बार आहे का. ओ माय गॉड घरीच बार आहे भाऊच्या. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. भाऊच्या घरीच बार आहे. आणि बार भाऊ बार दिन ये आए. बार दिन ये आए. तो जिओ हजारो साल दंग जिओ हजारो साल. आता वाचणार आपल्या दिवसाले. तर मित्रांनो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे बाय बाय गुड नाईट. जय हिंद जय महाराष्ट्र. होय.